मेरा ऐकलं ते कळालं तुला काय होतं ते? मी ही बीट ऍक्च्युली एका मूवी मध्ये ऐकलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी अभि मुंडे आणि हा कपिल, आणि आम्ही घेऊन येत आहोत मराठीत पहिल्यांदाच एक भन्नाट मराठी शो, मराठी लेजंड्स. बघ मराठी लेजंड्स शो, कधी हस्सा कधी रो, मराठीतील हास्य दाखवतो. दोस्ती शरारती धम्माल याने रंगे हे रंगीन पाख, नमनात या गोकुलास तुमचे स्वागत करतो आम्ही खास. बरोबर आहे, बरोबर आहे. भारी आहे. मेरा कोण ऐकतीस तू? माझे खूप सारे फ्रेंड्स आले तिथे, इकडे बसले, ठीक आहे, तिथे बसले, तिथे कॉर्नरला पडले. कॉर्नर वाले पुढे आपण कपल नाही आहे मागे. हा, मेरा मूवी नाही चालू आहे. ठीक आहे, लगे एकदम सीट कॉर्नर सीट पकडून चालवून जायचं. ठीक आहे, मला वाटतं इथून निघाल्यावर कपल बनतील. मेरा गावावर म्हणते माहिती ना, मेराचा मूवी येतोय आता 31 जानेवारीला, इलू इलू. एकदम सेट होऊन आली भाई. थिएटरला आपण त्या थिएटरला आपण कपल होऊन निघाल तुम्ही. सो एकदम पॅरासाठी टाळा. आपल्याकडे मंदार वेडे किती जण ओळखतात? मंदार वेडे शेअर करा. थँक्यू सो मच दादा, सोला आल्याबद्दल. पैसे सगळ्यांना गेले नाही. आज मंदार दादा आल्यामुळं पॅनलचं वजन वाढलंय लिटरली. खूप भारी आहे. पहिले 200 किलो 300 किलो झाले. थँक्यू सो मच आल्याबद्दल. मेरासाठी टाळा झाला. म्हटलं ऑलरेडी. मित्र आहेत माझे जे ओळखतात ते सुद्धा हो बोलले नाहीये तिथे. तुला थोडंसं काम केलं पाहिजे मैत्रीवर. मीरानं आता मूवी केली, मीरानं बिग बॉस केली. बिग बॉस मध्ये बघितलं मीराला? खूप. मीरा मला तुला विचारायचे, दोघांपैकी स्क्रिप्ट कोणाच चांगली होती? नाही, स्क्रिप्टेड नव्हतं. ठीक आहे. आणखी तुला डिनाय करायचंय? तिला आणखी अपेक्षा आहे 6 मध्ये पण बोलवतील म्हणून. ठीक आहे भाई, मला चालेल. हा ऑफकोर्स, त्यासाठीच करतोय आपण. मीरा मुंबईचीच तू. आता पुण्यामध्ये आता किती पुण्यामध्ये येणं जाणं होतं तुझं? हो, खूप वेळा. पुण्यातलं काय आवडतं तुला? मिसळ. अरे भाई, मिसळून आठवलं, आपले स्पॉन्सर आहेत मिसळ. काय कमान, इन्स्टंट मिसळसाठी एकदा टाळ आल्या पाहिजे. काय केपरा फूड्स आहेत, एकदम इन्स्टंट मिसळ. जसं मॅगी बनते ना, तसं एका मिसळमध्ये 2 जण खाऊ शकतात. म्हणतात एकटा खाऊ शकतो. आकाश मेहतासाठी टाळ झालं काय? आकाश मेहता हिंदीमध्ये आतापर्यंत होता, आता पहिल्यांदा तो मराठीमध्ये शिवाय देणार आहे. आकाश शिवासाठी फेमस आहे भाई. त्याने एकच झोन पकडलाय बॉडीचं, तिथं सगळं कंटेंट भाई. वेलकम टू द शो आकाश भाई. खूप मोठा आहे तो झोन. काय डिपेंड करतं प्रत्येकावर. थँक्यू सो मच आकाश भाई, थँक्यू सो मच भाई. पुष्कर साठी टाळ्या गाईज. पुष्कर थँक्यू सो मच भाई. पुष्कर दादा, थँक्यू सो मच फॉर कमिंग. पुष्कर दादा मराठीमध्ये एक शो करतो, आई बाबा आणि बायको. मी विचारलो दादाला की हा शोचं नाव का बरं ठेवलं, तर दादा म्हटला माझ्या पहिल्या शोला जेवढे लोक आले त्यांच्यावर मी नाव ठेवलंय. बाबा नव्हते आले पहिल्या. नाही, आई आणि बायको. कमीत कमी मी स्वतःचा शो तरी करतो. बाय द वे, तुम्ही लास्टला एक खुर्ची पण बघत असणार, खाली एक खुर्ची आहे. खूप जण दिसत नसतं, त्याच्यावर आम्ही अल्ट्रा लिजंड लिहिलेलं आहे. शोचं नाव मराठी लिजंड्स आहे. तर लिजंड जेव्हा कंटेंट बनवतं ते कोणासाठी बनवतं? अल्ट्रा लिजंडसाठी. तर अल्ट्रा लिजंड म्हणजे ऑडियन्स, तुमच्यासाठी टाळा झाल्या पाहिजे का? तर ती खुर्ची खाली यासाठी ठेवली आहे की प्रत्येक परफॉर्मरच्या वेळेस तुमच्यातलं एक जण येऊन तिथं बसणार आहे. ठीक आहे, किती जण रेडी सांगा, आपण एकदा पहिल्याला बोलूयात. मंदादा तुम्ही एकदा चूज करा, कोणी पण जे हात उचलते त्याच्यापैकी एकदा चूज करा प्लीज. कोणतरी ना गुड लुकिंग आपण शोधूया. सर तुम्ही लगेच हात खाली करा. सर तुमचं काय नाव आहे? श्रीधर उभा राहा. वय कोणीतरी गुड लुकिंग शोधून द्या मला. ये भाई, ये श्रीधरसाठी टाळ्या गाईज. कमान कमान कमान. हाय श्रीधर, वेलकम. भाई काय करतो श्रीधर तू? मी प्रोजेक्ट मॅनेजर आहे.
कुठं कोणतं एव्हिएशन कंपनी आहे एव्हिएशन जर्मनीमध्ये. अच्छा जर्मनीमध्ये आणि सुट्ट्यांवर आलो. अच्छा सुट्ट्यामध्ये मला वाटलं ते झूम मीटिंग थ्रू NRI सीझन आहे ना. अच्छा भाई एकदा टाळ्या व्हायचं त्याच्यासाठी टाळ्या. तू जर कोणासोबत आलायस तू? आकांक्षा फ्रेंड आहे. हा म्हणजे नाव आम्हाला नाही माहित ना मित्र. रिश्ता क्या कहलाता है तुम्हारा? वी आर फिगरिंग आउट. मला एक प्रश्न पडलाय, तू तिकडे 8 वर्ष असताना तिकडची कोणी आवडली नाही तुला? तो हिला थोडी सांगेल. म्हणूनच विचारायचं होतं. भाई बाहेर किती पण असून द्या भाई, इंडियन तर इंडियनच असतं शेवटी. हा तुझी ब्राउझर हिस्ट्री पण तेच सांगते. आर यू गाइस रेडी फॉर द फर्स्ट परफॉर्मर? चला प्लीज गिव्ह इट अप फॉर विकास साठे गाइस. एकदा काय झालं विकास साठे? नमस्कार, मी विकास साठे आपल्यासमोर मिमिक्री सादर करतोय. तर विषय असा आहे, आता सगळीकडे एक रील्स व्हायरल होती, किस कलर की चड्डी पहने. तर हे प्रकरण कुठपर्यंत गेले? निळूभाऊ फुले. मंडळी, तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, या बाईनं जे काही वक्तव्य केलेले, वक्तव्य अतिशय बरोबर केले, पण वक्तव्य चुकीच्या ठिकाणी केलेले असं मला म्हणायचं. वाड्यावर जर काय असं केलं हे सगळं दाखवलं असतं, केवढी लांब आहे केवढी आकुड चड्डी चड्डी. पण कायदेशीर कारवाई मी करणारच. असू द्या. धन्यवाद. कोणत्या ऍक्टरची नानांची करतो का? करतो ना. ठीक आहे, आता पॅनल जे बोलेल तू नानांच्या याच्यात थोडंसं आन्सर कर. ठीक आहे. हो. तू काय कुठं पुण्यातच असतोस? कुठलच असतो? सध्या मी पुण्यातच असतो, म्हणजे कायम आता पुण्यातच आहे, कोथरूडला. परंतु गाव माझं तसं पाहिलं तर मुळशी आहे, पण आता पुणे हेच माझं गाव झालेले. तुला हे नाना पाटेकर आहे असं कोणी सांगितलं? फ्लो मध्ये येऊन गेला. अच्छा ठीक ठीक आहे भाई. खूपच फ्लो झाला. घ्या घ्या प्रश्न घ्या. नानांचा आवाजच येऊन दे, ॲटिट्यूड नको येऊन देऊ. अरे प्रश्न घ्या, तुम्हाला सांगेल. मला एक विचारायचंय, शाळेत असताना मॅडमनी तुला शिक्षा केली होती. हो. आणि चालू क्लासमध्ये तू काहीतरी खात होता खिशातून काढूनच. हो, ते मुद्दाम केलं होतं. अच्छा, मग जेव्हा मॅडमनी खिशामध्ये हात घातला हा. तेव्हा त्यांना काहीच मिळालं नाही, कारण तुझे खिशे फाटलेले होते. अगदी. मग काय खात होतास तू खिशातून काढून? अरे मॅडमला अद्दल घडवायची होती. मॅडमनी खिशात हात घातला, खिशाला भोक होतं म्हणून हात पूर्ण आत गेला. मॅडमनी पण लहान गोष्ट म्हणून सोडून दिलं. तब्येतीवर जाऊ नका. तुला कळालंच नाही ते कशावर गेलेत भाई. गाडी केवढी देखील मोठी असली ना, तिला उचलायला एवढा जॅक पुरेसा असतो. गर्लफ्रेंड आहे विकास? सध्या नाहीये. कधी होती? आठवायला लागेल एवढे वर्षापूर्वी. तर ती काय, तिला काय आवडायचं तुझ्यामध्ये? आता सांगायसारखी गोष्ट आहे, ती आमच्या दोघांमध्येच होती खरं तर. आता लोकांसमोर नाही सांगू शकत. तोच शो आहे मित्रा, लोकांसमोर सांगायचंय. एवढा खर्च यासाठी नाही केला, तू लपून ठेवशील गोष्टी. सगळ्यांनी लपून ठेवलेलीच गोष्ट आहे. अरे लोकांसमोर तू हे ऍडमिट केलं, त्याच्यानंतर कायच ऍडमिट करणार? टीचरनी सगळ्या मुलींना सांगून टाकलं खिशात हात घातल्यावर. अरे टीचरनी पण विचारलेलं, चड्डीनी पहने हो क्या? बाकी काय शेतकरी पुत्र असं, हा हे लिहिलंय की मुख्यमंत्री झालं, शेतकरी पुत्र असल्याने शेतकरी हिताची कामे करेल. हो, अर्थात. जर 1 करोडची लॉटरी लागली तर तुम्ही काय कराल? इथे लिहिलंय परदेशी टूर, रशियनचा पुण्यात पुरवठा करेल. बरोबर. 1 करोड भेटलं इथं, पण तू शेतकऱ्यांसाठी काम करू शकला असता.
थँक्यू विकास. एक थँक्यू सो मच. थँक्यू. फक्त नंबर लपवून फक्त एकदा नंबर देऊन टाका त्याला प्लीज, जे नंबर देऊ शकतो. तर त्यांनी ऑलरेडी नंबर दिलेले आहेत, आम्ही पण नंबर दिले आहेत. तर आता विकास पॅनलपैकी एक जण चूज करेल, त्याचे विकासचे नंबर समजा मॅच झाले तर ही विन्स. ठीक आहे, गुड. सो विकास तुला कोण पॅनलपैकी एक जणाला चूज करतो, कोण चूज करायचं आहे तुला? हा दाखवून दे. तू कोणाला चूज केले तू? दादा. तुम्ही लपून ठेवा, तुम्ही नंतर. हां ठीक आहे. बाकी आता तिकडून चालू करू. मित्रा तुझे नंबर सांग किती आहे? मी 7 दिलेत. 7 दिले. ठीक आहे भाई. आकाश? मी 7.5 दिले. ही 7.5 दिलं. ओ नाईस. 7.5. मी माझे सांगतो भाई, मी 7 दिलेत भाई. आतापर्यंत कोणाचं आलं नाही मॅच. आता तुझं समजा मॅच झालं दादांसोबत तर मग जिंकला. दादा प्लीज तुमचे मार्क सांगा दादा. मी 8 दिले. अरे भाई ये रे पाहुणा बघ मराठी लेजन्सचा शो. कधी हसा कधी रो मराठीतील हास्य दाखवतो. दोस्ती शरारती धम्माल याने रंगे हे रंगीन पाक. यमुना पिया गोकुळास तुमचे स्वागत करतो आम्ही खास. तोपर्यंत अल्ट्रा साठी कोण एकदा हात वरती करा. हात दादा चूज करा. घेतली आता कोणीतरी असं मधनं किंवा मागणं घेऊ, म्हणजे हा खूप वेळपासून करतोय. हो चला ये. साइडी पर्सन ये. आ जाओ भाई, आ जाओ. मित्रा नाव काय मित्रा तुझं? हाय. हॅलो. हाय. विनय मंत्री. विनय काय लग्न विग्न झालंय का काय? हा लग्न झालेलं आहे. 3 वर्षाचा मुलगा आहे. 3 वर्षाचा मुलगा आहे. येस. तू खुश का पण दिसत आहे? चलो सो गाईज नेक्स्ट परफॉर्मन्स साठी रेडी आहेत. नेक्स्ट येणार आहेत वेदांत राठोड. नमस्कार मित्रांनो, मी वेदांत. मी डायरेक्ट पोएट्री घेतो. एकतर्फी प्रेमावर लिहिलेली आहे. आता गंमत अशी आहे की जी मुलगी मला आवडायची ती ऑलरेडी एक रिलेशनशिपमध्ये होती. तर कवितेचा शीर्षक असा आहे की दुःखाची गंमत. तर माझ्यासाठी कसा दुःख आणि तुमच्यासाठी गंमत होते ते बघा. एकतर्फी प्रेम होतं माझं तिच्यावर. आली पाहिजे. एकतर्फी प्रेम होतं माझं तिच्यावर. ती म्हणाली नाही करू शकत तुझ्यावर. एकतर्फी प्रेम होतं माझं तिच्यावर. ती म्हणाली नाही करू शकत तुझ्यावर. पण ती म्हणाली प्रेमी नाही तर मित्र बनून सोबत राहू ना. प्रेमी नाही तर मित्र बनून सोबत राहू ना. प्रीतीचे नाही जमेल तरी मैत्रीचे गीत गाऊ ना. प्रीतीचे नाही जमेल तरी मैत्रीचे गीत गाऊ ना. मी म्हटलं ठीक आहे तू कित्येक मैत्री निभावते पाहू ना. पण विचार नव्हता केला त्रास होईल मला तिच्या मैत्रीची. मित्र म्हणून सांगेन ती गोष्ट मला तिच्या रात्रीची. ती म्हणाली तुला माहित आहे का काल रात्री काय झालं. ती म्हणाली तुला माहित आहे का काल रात्री कॉलवर बोलताना काय झालं. कशा प्रकारे अर्ध्या रात्री आमच्या चर्चांना उधाण आलं. मग मी विचार केला अशी कोणती चर्चा झाली असेल. तुम्ही जसा विचार करत आहे तसा तर नक्कीच नसेल. म्हटलं जाऊ दे आपण दुःखी होण्यापेक्षा तिलाच विचारायचं आपला दुखाना. मग ती म्हणाली दुसरं काही नाही काल रात्री घेतला म्हणे मी त्यांच्या नावाचा उखाणा. मध्ये लाईन पण होती की तिनं तिच्या रावांचं नाव घेतलं. तू असं आंटी लवर आहे का? हा सगळ्यांना हाच येतो की नेमका. पण असं नाही. आता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा कसं चाललंय जेव्हा ते कॉलवर बोलतात ना तर अगोदरच आता त्यांच्याकडे टॉपिक नसतात. मग काय टॉपिकवर बोलायचं. मग ती म्हणेल आता तू उखाणा घे. मग तो म्हणेल नाही. मग आता तू नॉर्मली बोलताना पण असं चालतच बोलतोस का? नाही ते आता थोडं डेव्हलप होता. पण आता इथं बहुतेक जो असेल रिलेशनशिप मध्ये मला वाटतंय कॉलवर त्यांनी असं गंमत केलीच असेल उखाण्याची. तोंड हलवत आहे सगळे. उखाण्याची गंमत करतो तू कॉलवर? नाही. जे लोक रिलेशनशिप मध्ये आहे ते कॉलवर जेव्हा गर्लफ्रेंड सोबत बोलतात ना आता 1-1.5 तास बोलण्यासाठी टॉपिक नसतो. तर हा टॉपिक आता लई म्हणजे. हे तुला कोणी सांगितलं? हे कोण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड उखाणा घ्यायला सांगतात एकमेकांना? तुला माहित नाही काय काय बोलतात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. तू ये आता थोडं जेनची. हे बघ टॉपिक कधी सांगतात माहितीये लग्नाला 3 वर्ष झाल्यानंतर. मग मित्रांबरोबर शोला येतात लोक.
विषय कसा आहे, मुली एकदम फार गोड उखाणा घेतात. भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी. ते कशाबद्दल बोलताय कळतंय तुला? पहिल्या रात्रीचा उखाणा आहे, भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी. ती स्टोरी संपली. ती स्टोरी संपली. मी आहे तुझा घोडा, होतीस का तू माझी घोडी. हे चालतं कॉलवर, कळालं तुला? वेदांत, उखाण्याच्या रूपात मीराला प्रपोज करून दाखव. नक्कीच. मला वाटलं हाही नाही म्हणेल मला. नाही तू सुंदर आहेस मीरा. मीराजी त्याच बोललो. ऐका ना आता. हा, तो किती प्रेमाने म्हणाला, ऐका ना मला. Please. इतक्या नम्रपणे कोणी म्हणाला होता आजपर्यंत. मीराजींचा पिक्चर येतोय इल्लू इल्लू. झालं प्रमोशन. मीराजींचा पिक्चर येतोय इल्लू इल्लू. होशील का माझी पिल्लू पिल्लू. आवडलंय मला. तुम्हाला पण काय? तुम्ही. भारी भाई. तू काय बस लालपरी बस मध्ये डेटला गेला होता म्हणे? हा, date काय ला होत ते scene? विषय कसा झालता तो, मी यवतमाळचा आहे. नागपूरला माझी इंजिनिअरिंग चालू आहे. तर माझी गर्लफ्रेंड आणि मी यवतमाळवरून बसमध्ये जात होतो. तर लालपरीची डेट आम्ही ठरवली होती की कॉलेजला जायचं आहे. तर पण घरचे माझे म्हणजे एक आजी आहे आणि एक माझे आजोबा आणि माझे काका, हे तिघं लोकसुद्धा वर्धाला जात होते त्याच दिवशी. पण ते बोलले तू आमच्यासोबत चल. आता माझं ठरलेलं होतं. मी म्हटलं नाही, मला लवकर जायचं आहे म्हटलं सकाळी. बरोबर. हां, मग असं बोललो, रिझन दिला. पण मी निघालो. मी मग आर्नी म्हणून यवतमाळमध्ये आहे, आर्नीच्या मार्गावरून जात होतो. मग नंतर काय झालं, जे ते दिग्रसवरून जात होते त्यांची बस मिस झाली. ते रिक्षाने ते रिक्षाने आर्नी आले. आर्नी आले. पण ज्या बसमध्ये आम्ही दोघं बसलो होतो त्याच बसमध्ये ते चढले. नंतर बघा आता पुढे काय झालं. अरे तो एकदम पोएटिकच बोलतो ना. माझे आजोबा चढले बसमध्ये. यही बात तो गर्लफ्रेंड के साथ करने का रहता रात को. तर आम्ही जात होतो. मग ते माईक वरती पकड. आम्ही जात होतो मग ते चढले. विषय आजोबा बसवर चढले. बस मध्ये चढले, चालत्या बस मध्ये. आजोबा कुठं चढले? नाही ते म्हणाले आम्ही चढलो, तो एकमेकांना चढले. आजोबा चढले म्हणून तो आला. विनय कुठं होतास तू? इथेच होतो, हात हलवत होतो, बघितलं त्याला हात हलवत होतो. त्याला हात म्हणत. मूल झाल्यावर हातच हलवायला लागतात. बघ, असं करायचं असतं कंट्रीब्यूट. नुसती खुर्ची गरम करून गेला येऊन आणि म्हणे जर्मनीत राहतो मी. अरे हा मंत्री आहे, याला येते. मंत्री आहेत का? बोटीने वगैरे गेलातस का जर्मनीला? हा विजा आहे पासपोर्टवर? होडीने, छोटीशी होडी. बस हे तर आकांक्षालाच माहिती आहे. एकदम वेदांसाठी टाळ्या. क्या भारी माणूस. गुड जॉब. ठीक आहे. नंबर्स प्लीज. ठीक आहे भाई. कोणाला चूज करतोय विनय तू? वेदांत? मीराजी. आम्ही चुत्या इथं बसले. सगळे येतात मीरा. भाई हा, तुझे नंबर सांग किती झाले? 9. विनय प्लीज तुझे मार्क्स दाखव. तू हे उलट पकडलं असतं ना. तुला चूज पण नव्हतं केलं. 6. पुष्कळ दादा? मी पण 6 दिले. अरे मी दिले होते 7 पण नंतर 6 केले. ठीक आहे. मी सांगतो भाई, मला तर भारी वाटलं. माझा आली 9.5 दिले भाई. हो. मी काय इकडे बॉब्या खायला बसलोय. नाही माझ्या तुम्ही असं. अच्छा, उलटा करायचं. ठीक आहे. मी 7 दिलेत तुला. 7. हा मीरा, नंबर सांग. मला तुझा इनोसन्स आवडला, त्यासाठी मी तुला 8 दिलेत.
विनय भाई थँक्यू सो मच. अल्ट्रा लिजन साठी एकदा हात वरती करा मित्रांनो प्लीज. हा तू ये. ओ दोघे हा चला या. ए तू ज्याच्या सोबत आलती तो पण आलता ना इथे. तुमचे पैसे वसूल झाले भाई. हा जर्मन तुझा आहे. यू फिगरिंग इट आउट. हा ट्रायल पिरियड रिटर्न होऊ शकतोय. चला बघूया. नाव काय म्हटली तुझं? आकांक्षा शिंदे. कसं नेक्स्ट अनाउन्स करा तुम्ही. नेक्स्ट कंटेस्टंट आहे लोकेश पाटील. नेक्स्ट क्या कंटेस्टंट. सो मी लोकेश पाटील. मी बीट बॉक्सर पण आहे, मी सिंगर पण आहे, मी स्केचिंग पण करतो, अभ्यास पण करतो थोडाफार. पण मी इथं बीट बॉक्सिंग करायला झालो आहे. सो आय विल स्टार्ट डिरेक्टली. साऊथ इंडियन बीट एक असते. थँक्यू. एक नंबर भाई एक नंबर. तुझ्या या टॅलेंटमुळे मला वाटतं तुझी गर्लफ्रेंड नक्कीच खुश होते. नाही नाही म्हणून त्यांनी लिहिलं ना सिंगर सिंगल. अच्छा नाही सिंगल अखंड अखंड. अच्छा मग आता कोणाला खुश कर. क्लासिकल मध्ये काहीतरी ऐकव. तानपुरा लाव. लाव भाई जे लावायच ते लाव. छान 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 छान. सुंदर. तू किड्यांचे पण आवाज काढतो म्हणे. कोणते एखादा किडा? रात किड्यांचा आवाज असा झाला. ओह दॅट्स ग्रेट. Nice. दॅट्स ग्रेट. बॉटल आहे हातात. बॉटल पडण्याचा. मग झिपरचा तर मी आताच केलं होतं. गुड स्टफ. ट्रम्पेट पण तोंडाने वाजवतो. ट्रम्पेट. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. सो फक्त झिपर मध्ये अडकल्यावरचा आवाज. वो चीख आती है फिर अंदर से तुमसे. अरे ते मगाशी केलं ना त्याने. गुड वन गुड वन. अच्छा ऐक तुला जर 1 करोड भेटले यू विल इन्व्हेस्ट इन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स बट देन यू आर द इन्स्ट्रुमेंट. सो म्हणजे काय तू नवीन शर्ट घेणार गाडी घेणार स्वतःवरच. असं एखादी वियर्ड फरमाईश आली का हे होऊन जाऊन दे म्हणून? नाही असं काही नाही. हा एकदा ते एक कोणीतरी मला एक हबची बीट काढायला लावली होती. हा कर. मेरा ऐकलं ते कळालं तुला काय होतं ते. रेफरन्स नको देऊ फक्त बीट सांग. मी ही बीट ऍक्च्युली एका मूवी मध्ये ऐकलेली आहे. शॉर्ट फिल्म. एकदा फॉर रेफरन्स ऐक. आय डोंट नो. हे बघ अरे पुष्कळ त्याचा व्हिडिओ दाखवतोय तुला. पण जे काही आहे तू छान वाजवतोस बीट बॉक्सिंग वगैरे. मला खरंच खूप आवडलं आणि क्यूट असतो. थँक्यू सो मच भाई. एकदा थँक्यू.
प्लीज मार्क्स द्या. सो लोकेश, कोणाला चूज करतोस तू? मीराजी. नाईस. प्लीज तुझे नंबर दाखव. हा ऑफकोर्स दाखव, त्यांना काय लपवायचं. किती आहे मित्रा? 9. ओके थँक्यू. हा तू मीराला चूज केलं, ठीक आहे. आकांक्षा तुम्ही दाखवा तुमचा नंबर. मी 9.5 दिले. वाव. थँक्यू. 10 नंबर. 10 नंबर. खूपच म्हणजे आकाश. आय थिंक एक सॉरी. हा बोल दादा. आय थिंक खरंच म्हणजे जोक्स अपार्ट एक्स्ट्रीमली टॅलेंटेड. मी 8.5 दिले दादा. यार मी दिलं 10. थँक्यू. नाही कारण टॅलेंट पण आहे आणि राईट ॲटिट्यूड पण आहे. ॲटिट्यूड इज ग्रेट. थँक्यू. भारी भाई. मी पण 10 नंबर दिले भाई टॅलेंट साठी. 1 नंबर भाई. काय झालं पाहिजे मित्रासाठी. तू किती 9 दिले होते ना? हा मेरा प्लीज. बघ मराठी लेजन्स शो, कधी हस्सा कधी रो, मराठीतील हास्य दाखवतो. दोस्ती शरारती धम्माल याने रंगे हे रंगीन पाख, नमनात या गोकुलास तुमचे स्वागत करतो आम्ही खास. पुढचं अल्ट्रा लेजन साठी कोण रेडी आहे? एकदा हात वरती करा. कोण? आकाश प्लीज. कोणाला तरी चूज करे येण्यासाठी. ओके फाईन. सेकंड रो काय एवढं काय मॅडमनी मोटिवेशन केलं. ह्याला घ्या. गिव्ह इट अप फॉर हिम गाईस. हाय मित्र. हाय, वेलकम टू द शो. एकदम माईक घे हातात. नाईस. काय नाव आहे मित्र तुझं? माझं नाव मेघ आहे. माझं टोपण नाव बल्लू आहे. बल्लू. ते उकार बरोबर ठिकाणीच आहे. मी कोणासोबत आलेलायस तू? मी माझ्या फ्रेंड बरोबर आलोय. श्रद्धा. फक्त फ्रेंड आहे? मला याचं आडनाव थोडं क्लिअर नाही आहे. जोडाक्षर आहे ना? हा. ल आहे ना? ल आहे. ठीक आहे. पुढचा कंटेस्टंट आहे विशाल झालटे. हॅलो. पहिले तर आडनाव बरोबर घेतलं, त्याचीच भीती राहते मला प्रत्येक ठिकाणी. तेच. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे विशाल झालटे. माझं पुण्याला यायचं एकच कारण होतं. ते नाही, माझे घरचे म्हणजे माझे वडील म्हणायचे की बघ तुझे काका त्या काळी UPSCची परीक्षा देऊन आज जिल्हाधिकारी झाले, तू पण तसं काही कर. म्हटलं तेव्हापासूनच अभ्यासक्रम स्ट्रिक्ट झालाय. मला टाळ्या नकोय, माझा टाइम कमी. तेव्हापासूनच अभ्यासक्रम स्ट्रिक्ट झालाय. म्हटलं कुणी पास होत होता. याच्यावर आमचं सगळं घर शांत बसलं. माझा बाप 10 मिनिट हसत होता. आणि तशी परिस्थिती पण आहे पुण्यामध्ये. मी बघितलं इथले लोक खूप लवकर जज करतात. म्हणजे जर यांना 1-2 बॅग घेऊन कोणी दिसलं बस स्टॉपला उभं की ओळखून जातात, आलाय ऑफिसर बनायला. तशी परिस्थिती पण आहे. सदाशिव पेठमध्ये अर्ध्याहून जास्त ऑफिसर राहतात, फक्त व्हायचे बाकी आहे. म्हणजे जर यांच्या लायब्ररीत जरी सदाशिव पेठमध्ये असल्या तरी मात्र आत्मा शांत करायला हे बुधवार पेठलाच जातात. दुसरी एक गोष्ट की इथे बाजारपेठ खूप मोठी आहे. मुलींच्या बाबतीत नाही म्हणत, ती कपड्यांच्या बाबतीत म्हणतोय. की FC रोडला मी बघितलंय, तिथे मी एक गोष्ट ऑब्झर्व केली. तिथे तसं ऑब्झर्व करायला खूप काही असतं, पण एक गोष्ट ऑब्झर्व केली की तिथे मुली खूप जास्त कपडे घेण्यासाठी खूप कमी कपडे घालून जातात. म्हणजे माझ्या गर्लफ्रेंडचे 2 टॉप माझा एक बनियन झाकू शकत नाही. ठीक आहे, थँक्यू भाई. एकदा एक नंबर. थँक्यू भाई, थँक्यू सो मच भाई. थँक्यू सो मच. गुड स्टफ. विशाल असं आडनाव का ठेवलंस? ते कुणी ठेवलं काय माहिती नाही. भाई घरच्यांना शिवी देऊन टाकली भाई. माझा कॉन्फिडन्स जातो त्या आडनावामुळे खूप ठिकाणी. असं चुकून वेगळं नाव घेत असतील ना? अरे सगळेच घेतात. चुकीने घेतात का मजाकीने घेतात ते नाही कळत, पण घेतात सगळेजण.
मग हा, झाटे आडनाव असताना झालटे दादा झालटे झालटे तेच बोललो ना. झाटे म्हटले तुम्ही. दादा तुम्ही राहू द्या. अरे पण मला प्रश्न तर विचारू दे. पुष्कर दाढी वाढवलीस म्हणून काही बोलणार का महाराष्ट्रात? दाढीवाल्यांचे गेले दिवस आता मिशीवाल्यांचे. आता आडनाव झांटे म्हणजे काय प्रोनाऊन्सिएशन मला आधी ते सांग. झांटे. तू जोशी म्हण. नाही म्हणजे ते झांटे आडनाव असताना विशाल नाव का ठेवलं त्यांनी? होत असेल गुंता. मग समजा तू एखाद्या मुलीला भेटलास तर काय म्हणतो मी विशाल झाटे. तेच होतं. मी ते सांगतच नाही, मी म्हणत असतो विशाल पाटील म्हणा. बरं मला एक विचारायचं आहे, तुम्हाला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचा राग येतो? तर तुम्ही इथे लिहिलंय सुंदर मुलींचा, पण मला असं वाटतं तुम्हाला मुली या जातीचाच राग येतो तुमच्या आता नाही या नाही ह्याच्यावरून. मॅडम, तसं बिलकुल नाही. तुमचा बिलकुल नाही आला. कारण त्याला सुंदर मुलींचा राग नाही, नाही, तसं नाही. सुंदर मुलांचा राग येतो का? मुलांचा काय येईल? त्याला जाऊन थोडं हलव मेघला, म्हणा काहीतरी बोल मेघ. बाल्कनी मध्ये बसला, चांगलं चालू आहे. मगाशी असा मला घ्या असा हात करत होता. ह्याचंच आडनाव ठेवा. एक सेकंड. ए तू सेव्ह दे. तू काय बोलणार नाही, तुला सेव्ह हवा. तुमची स्ट्रेंथ शिव्या मारणं. तांबडी चांबडी त्याच्या चालावर शिव्या देऊन दाखवा. तू काही तर मुद्रा बघायला आलाय? भाई जे ते विचार ना, नाचून दाखव, हे करून दाखव. बल्लू चुप. याला म्हणता उडता तीर. बाकी तू आता पुण्यात कधीपासून राहतोस? मी 3-4 महिने झाले. तर एक गोष्ट जी पुण्याबद्दल किंवा पुणेकरांबद्दल आवडते तुला? आवडण्यासारखं तसं काही. बुधवार पेठ. हे जोक चोरी झालंय. नाही बुधवार पेठेत आठवड्यातनं कितीदा जातो? मेघचा आपला जुगाड चालू आहे. चलो थँक्यू भाई. विशालसाठी एकदा जोरदार टाळ झाले. गुड जॉब. नंबर देऊ आपण. विशाल तुझे नंबर किती दिले तू सांग. 9. ठीक आहे भाई. हा तू कोणाला चूज करतोय पॅनल पैकी? पुष्कर सर. मेघ आहे सुद्धीवर. हा मेघ तुझे नंबर 7.5 दिले. कॉन्फिडन्स चांगला वाटला आणि माझं टोपण नाव लक्षात ठेवलं. ठीक आहे. मी सांगतो माझे मला पण भारी वाटलं भाई. 9.5 दिले. वाव. ठीक आहे दादा. मी पण 9 दिलेत. कारण हा मीरा प्लीज तुझे नंबर सांग. अरे सांग ना. सांग. अरे फट्टू. 6.5. हा आकाश. 6.5 दिले आहे मी तुला दिलेत 8. चल ठीक आहे भाई, काही हरकत नाही भाई. लास्ट ऍक्ट आहे आपल्याकडे. एकदा हात वरती जे पण देऊ शकतात. निलिमा ये. निलिमा. अरे निलिमा काम. निलिमा कम ऑन. काम. अरे फक्त बसायचं ये. भाई निलिमाला ओळखतात ना सगळे. एकदा निलिमा कमॉन भाई. अरे खरी अल्ट्रा लेजेंड आली आमच्या. खरे लेजेंड आले आज. कमॉन. एकदा टाळ्या निलिमाचा टाळ्या भाई. आज आम्ही प्रश्न विचारणार तुला. म्हणून मीरा कोणी मित्र नाही तुझा. चला आता तरी कव्हरेज मिळेल आम्हाला. हाय निलिमा, वेलकम टू द शो. कसं वाटतं? चांगलं वाटतं तुला? नाही, मला माईक पकडायला आवडतं, पण आज जरा घाबरली. अरे काही नाही. सो आर यू गाइज रेडी फॉर द लास्ट ऍक्ट ऑफ द नाईट? सो स्टार्ट क्लॅपिंग फॉर रवी राजपूत गाइज. कम ऑन. कोई एक बंदा यहाँ पे आ जाए, चश्मा वाला, जल्दी से. भाई के लिए जोरदार तालियां. माईक घेऊन टाक ना आता रवी. अरे नाही ठीक आहे. थांब मीच थांब. काही हरकत नाही. सगळेच जा तिकडे. काही हरकत नाही. ते आणखी नवीन कॅरेक्टर मग आम्हाला सांगावं लागेल कोणी. हा भाई. स्टँड निकाल ना फ्रेंड.
तुला लागणार आहे माईक? चला, काही हरकत नाही, माझ्याकडे माईक आहे. अभी इसकी नीड नहीं है फिलहाल तो. येऊन बस. ते सायलेंट फिल्म दाखवतोय तू मागे. आईला चष्मा पलटी केला त्याचं. तू नाही बघितलं? चष्मा उलटा केला भाई. जादू जादू. Okay. मध्ये उभा राहा. हॅलो, ही स्किल बेडरूम मध्ये खूप कामाची आहे. ओके आणखी काही? हां, माझं नाव रवी राजपूत आहे. ओके. देन आय एम अ म्युझिशियन. सो मी पण धुळ्याचाच आहे, मला येते मराठी, बट माझा कन्सेप्ट हिंदीमध्ये. सो हिंदी में करते, ठीक आहे? ट्राय कर ना, मराठी ट्राय कर, जसं पण होईल, तोडगी फोडकी. अरे हागून देईल मी. चालेल आम्हाला तेच अरे पाहिजे. मगासपासून ह्याला बघतोयस ना. ट्राय कर, जिथं पण वाटलं ते हिंदी यूज कर, काही प्रॉब्लेम नाही. चालेल. ओके, मैं माइंड रीड करूँ किसी का? ऑडियंस में से कोई आ जाओ. मॅम तुम्ही या. मावशी या ना. कम ऑन. अरे यार, तो फक्त दिसायलाच असा आहे, करणार काही नाही तो. कुठेही तुम्ही टच करून द्या, ठीक आहे? बघून घ्या, ठीक आहे? ठेवून द्या आतमध्ये. पत्ता बघून घ्या, पत्ता बघून घ्या ना. ठीक आहे. नाही नाही, अरे माइंड रीडिंग करतो ना मी. आम्ही बघितलाच नाही. अच्छा, कॅमेरानी बघितलं ना. तुमच्याकडे राहू दे, ते राहू दे तुमच्याकडं. सगळं हे घे. हा घे 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 बिंदास. हा हो हो. मार्क नको लिहू. ठीक है, पत्ते के बारे में सोचो. क्या होता है, देखो बेसिकली लेडीज को समझना मुश्किल होता है, तो हाँ, ठीक है. आप वो नंबर को आप इंग्लिश में बोल सकते हो, मनी मन में. लिप्स बंद कर लो आप, ठीक है? मुझे हिंट नहीं देना है आपको. मनी मन में वो नंबर सोचो, इंग्लिश में पता है ना आपको? नहीं, मराठी में बताए. ठीक है, कोई बात नहीं. आंटी अलग रैक कर रहे यार. क्या है मैम, आप कल से इधर बैठ रहे हो, ठीक है? ठीक है, कैन आई टच यू? मैं संस्कारी जादू. रेगोट्या काढतो. भाई माइक में बोलो. ठीक है, नंबर के बारे में सोचो, ठीक है? मैं ट्राई करता हूँ. हे कपिल चीटिंग मत कर. मला फक्त याची पाठच दिसते. आप सबको दिख रहा है? हा, नाताळाचं ट्री. एक बार बोलो लाउडली पत्ता. किल्लर चट्टी. अरे भाई गिव इट भाई. थैंक यू भाई, थैंक यू रवि, वेलकम टू द शो भाई. थैंक यू सो मच, थैंक यू. बहुत बढ़िया भाई. ओके ओके. ऐक, डीपेस्ट डार्केस्ट सिक्रेट तुझा आहे की तुला शिमेल पॉन पसंत आहे? आवडतं त्याला? हो, ती लिहिलंय. मी नाही म्हणणार. कौतुक त्याला. कोणी जज नाही करणार. मी फक्त हेच मला हेच विचारायचं की मला लिंक कधी पाठवणार? प्रॉपर तू धुळ्याचा आहेस? हा, ऐराणी येते तुला? ऐराणी येते. प्रॉपर येते ऐराणी? हा, ऐराणी प्रॉपर. इराणच्या जवळ आहे म्हणून. ऐराणी मध्ये काहीतरी बोल बरं तू, म्हणजे एखादी अशी जे कळणार नाही, एखादी चांगला बोला. शिवी तू का? हा, दे दे दे. तुम्ही बाय ना बाळवा, तुम्ही बाळवा. तो बोला. सेम टू यू. चवला डवला गंधा लावला. हे भाई चालू झालाय भाई. कोणाला येतं ऐराणी? काय बोलला? म्हणजे काय होतं? त्याचे पत्ते घालतो याच्या खिशात खिशात. तुला मित्र काय म्हणून हाक मारतात, तर ओय लिहिलेस तू. ओयो ओयो. अरे तो रूम देतो सगळं. पहचान तेरा रूम कौन सा? वो गैस करता है कि तेरी गर्लफ्रेंड किसके रूम में गई है. किस रूम में बाहर आई? अरे हे काय, मला लाज वाटते मुलीसमोर कपडे काढायची. का काढायचे पण तुला? नाही म्हणजे असं खूप वेळा झालंय. खूप वेळा म्हणजे ओय मध्ये जातो ना, ती जातो ना म्हणजे
रोज सकाळी उठून आंघोळ केल्यावर सगळे लोक आले. तू कामाला आहे की जातो सोबत कोणाला? नाही सोबत घेऊन जातो. नाही जातो मी पण. हा मग ऑफकोर्स पार्टनर तिला. एक मिनिट काकू घरी जाऊन डेटॉलनी हात धुवा तिला. आणि खांदा पण. हा ओयो मध्ये जातो. एक जादू दाखवू का? तुमच्यासाठी एक नाही, लहान ओयो. पेशकश. ओयो मध्ये पण पहिला मूव व्हायचे. टच करू का तुला? आधी कॅमेरे काढ. काय करतो ओयो मध्ये? म्हणजे असं खूप काही वेळा झालंय. म्हणजे हे बघ आपलं कसं आहे नवं असतं ना. म्हणजे हे बघ असतं नाही तुझं असेल तसं सांग. बरोबर. अभी ना फोर प्ले करना है ना कुछ नहीं, सीधा कपड़े उतार दिया. तो वो मेरे लिए awkward था. मेरे लिए ऐसा 2-3 बार हो चुका है. तो मैं सीधा मतलब लाइट बंद करके कपड़ा निकालता हूँ. तर तू कपडे काढल्यावर मग ती असते तिथं का चालली जाते? मग ती तिथं असते. अच्छा मग ऑकवर्ड काय त्याच्यामध्ये? नाही पण कसं आहे ते समोर मी पॅन्ट काढतोय. तर तुला माहिती नाही एक एक करायचं असतं. तू पूर्णच पहिले काढून टाकतो स्वतःच. अब तेरी बारी. नाही मग मी लाईट बंद करून घेतो. तुझं उजेडामध्ये दाखवलं तिला आणि तिच्याच तू लाईट बंद करतोय. त्याला सगळीकडे मॅजिक अपेक्षित आहे. अच्छा नहीं पर ऐसा शर्माने का नहीं, एकदम ऐसा उतार देने का एकदम. 2 बॉलचे 3 बॉल अब आगे कॉन्फिडेंस. तू असं काय मॅजिक ट्रिक करतोय का? अच्छा डोळे बंद कर बूम तुझी ब्रा गेली. नाही का? आय एम जस्ट आस्किंग, आय डोंट नो. एक मिनिट शेवटच्या पानावर सिक्रेट लिहिलंय. काय सिक्रेट आहे? वीकनेस आहे त्याचा 2 मिनिटात गेम ओव्हर होतो. बेडला जास्ती वेळ नाही टिकत. सिरियसली असं त्यांनी लिहिलंय. ना सिरियसली बरोबर आहे की हळूहळू कपडे काढायला लागली झालं ना संपलं. तुझे ते 2 मिनिटं कपडे काढण्याचे पकडून आहे का? 1.5 मिनिट 30 सेकंड. नहीं मैं बताता हूँ आपको. मैं नहीं बेड पे लास्टिंग का प्रॉब्लम है तो टेबल पे करने का. ये अरे बहाना अच्छा नहीं है. अरे 2 मिनिटात हे होतं मग नंतर पत्ते खेळतात. सीन ऐसा हुआ वहाँ पे. देखो मुझे तो मतलब हमें तो ये लगता है ना कि 2 मिनट तो इनफ है, बहुत हो गया है. तो ना नहीं है भाई. उसने मेरे से कर लिया, ब्रेकअप कर लिया. मुझे पता नहीं की ब्रेकअप क्यों किया उसने. मराठीत सांग. मग ती बाहेर लोकांना सांगायची असं तेव्हा मला माहित पडलं की माझा टायमिंग कमी आहे असा. मग सेल्फ रिअलायझेशन नाहीये का? घड्याळ नाहीये तुझ्याकडे? तिने बाहेर जाऊन सांगितलं 2 मिनिटानंतर फक्त पोटात लावू शकतो. म्हणून तुझा एम्बॅरेसमेंटचा किस्सा लग्नाचा गोष्ट झाली तेव्हा असं लिहिलंस तू. काय एम्बॅरेसमेंट लग्नाची गोष्ट? हा लग्नाची काय गोष्ट आहे? सीन म्हणजे एवढा फनी पण नाही तो. तिथे मी घाईमध्ये लिहिलंय ते. आतापर्यंतचं काही जाऊ दे. मग राहू दे. गेले आपण 3 इथे तास फनी फनी नव्हतं. तू बोल. बोलू का? विषय असा झाला. माझं सेटिंग होतं बरं का ऑलरेडी. मला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. आणि तिला करायचं होतं का? ते नंतर सांगतो. ते क्लायमॅक्स येतो. अरे हिच्यातला पत्रकार जागा झाला. अरे थांब ना, त्याला क्लायमॅक्स साठी 2च मिनिटं लागतात. बोल. अरे ऐकून जरा. तरी आवड एक चटळ मिसळ सारखा स्वभाव आमच्या स्वभावातच मिसळ. इन्स्टा. भाई तू काय जॉब काय म्हटलं? तू म्युझिक इन्स्ट्रुमेंट काय करतो? मॅनेजर. अच्छा मी राजस्थानला जॉब करतो. मी तिथून आलो आता. स्वतः राजस्थान सोसायटी आलाय. एक्झॅक्ट. अरे थँक्यू. वाव भाई एकदा काय झालं पाहिजे. तिथं एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मॅन्युफॅक्चर कंपनी तिथं मी मॅनेजर आहे. हा. आणि तुला म्युझिक कोणतं आवडतं? ट्रान्स म्युझिक. निलिमा प्लीज इफ यू वॉन्ट टू आस्क एनिथिंग. मी फक्त त्याला आयुष्यात मॅजिक तुला मिळो याची मी प्रार्थना करते. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे त्यासाठी यार. थँक्यू सो मच. सो मार्क्स देऊयात. कोण चूज करतोय मित्र पॅनल पैकी? अभी इसका असली माइंड रीडिंग. पुष्कर दादा ये पुष्कर दादा हॉट वाटलेलं. त्याच्या टाईपचे वाटले. पुष्कर दादा आप गुजरना चाहोगे 2 मिनिट उसके. निलिमा तुम्ही सांगा किती मार्क्स दिलेत तुम्ही? 9.
कारण मला तुमचा कॉन्फिडन्स आवडला आणि तुम्ही खूप एंटरटेनिंग होतात. अरे तू सांगितलं तुझे मार्क्स? तू सांग ना प्लीज. 8. ओके ठीक आहे. मी 8.5 दिले भाई. मला मॅजिक वगैरे खूप आवडलंय. थँक्यू सो मच. थँक्यू. मी एवढे दिले, मला वाटलं त्याला आवडेल. 6. हा मी सुद्धा 6 दिले. ओके. हा आकाश. मला खूपच मजा आला. सो आय गिव्ह 10. सुपर कॉन्फिडन्स अँड जस्ट फील गुड ॲटिट्यूड आहे तुझा. अरे ऍक्च्युली काय झालं ना, मी तुला 7 देणार होतो, पण काय झालं, मी इथे मेहताचं बघितलं आणि मी 8च दिले तुला. मराठी लेजन्सचा शो काय झालं पाहिजे यार एकदा. अनली माइंडेड आहे भाई. दोस्ती शरारती धम्माल याने रंगे हे रंगीन पाक यमुना पिया गोकुळास तुमचे स्वागत करतो. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांसाठी टाळ झाले पाहिजे. सो दिस वॉज द शो. एकदा हाऊस लाईट ऑन करू, एक आपण फोटो घेऊयात. मॅम तुम्ही पण या. अरे या काही प्लीज प्लीज कम. सो एक फोटो घेऊयात ऑडियन्स सोबत आहे ना. कसा वाटला शो सगळ्यांना? मजा वाटला? तर आता आपण युट्यूबला टाकूया. तुम्ही पण प्लीज जेवढं होईल तेवढं शेअर करा. मराठीमध्ये आपण नवीन करतोय. तुम्ही जेवढं सपोर्ट करताय तेवढं करत राहा सपोर्ट. एपिसोड वगैरे होत राहतील. ठीक आहे. फॉलो करा मराठी लिजेंड्स ऑफिशियल म्हणून पेज त्याला जे पण आहे ते. चलो एक बार जोरात एकदा चेअर वगैरे झाला. ठीक आहे. लेजन्सचा शो कधी हसा कधी रो मराठीतील हस दाखव.